आई म्हणजे एक जीवनाचा आधार असते. ती आहे म्हणून आपण जगतोय आणि आपल्याला जे काही पुढे करायचे ते तिच्यासाठीच करायचं. दादा माझं नाव दुर्गेश नितीन शिंपी. मी प्रॉपर जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातले आहे. सध्याला मी 12वी शिक्षण करतोय आणि त्याच्यासोबतच माझं ब्रँड आहे MX19 चिप्सवाला. दुकान सुरू करण्याच्या आधी काय करत होता? मी शिक्षण पण करत होतो आणि सोबतच माझे जे वेगळे प्रोडक्टची मी मार्केटिंग करत होतो. असं रस्त्यावर फिरून फिरून डोर टू डोर सेल करत. माझा मेन किस्सा काय झाला होता, ज्या नाशिकमध्ये आलो होतो ना, माझे वॉलेट हरून गेलं होतं. पूर्ण माझी जी मेसची फी वगैरे भरायची होती त्याच्यातच होती 3-4 हजार रुपये हरून गेले. आणि मग मी घरी सांगू नाही शकत. फ्रेंडकडनं 500 रुपये उधार घेतले. डीमार्ट मध्ये गेलो, हाफ प्राइसचा जो सामान 50% ऑफ वाला तो घेतला, तो डबल प्राइसला घेतला. ती इन्कम फर्स्ट इन्कम माझी जनरेट झाली. पैसे रिकव्हर केल्यानंतर घरी सांगितलं होतं. हा बिझनेस सेट करण्यासाठी स्ट्रगल काय केलं? मी छोट्या छोट्या पुड्या केल्या, त्या लोकांना वाटल्या, त्यांना टेस्ट आवडली, त्यांनी समोरून कॉन्टॅक्ट करून मग इथपर्यंत आला माझा. तू जेव्हा स्टार्ट केलं होतं तेव्हा तो कितवीला होता? माझा जो छत्रपती फूड्स हा ब्रँड चालू केला होता तेव्हा मी 9वीत होतो. फर्स्ट डे जेव्हा विकायला गेलो होतो ना, तेव्हा मला 800 रुपये भेटले होते. त्याच्यातनं मला 270 रुपीज प्रॉफिट भेटला होता आणि इनफ भरपूर गेले होते. त्याच्यानेच मला हॉस्टेलचा खर्च आणि मेसचा खर्च त्याच्यानेच चालवायचा होता. त्यासाठी सपोर्ट कोणी केला आतापर्यंत? सगळ्यात जास्त सपोर्ट कोणाचा आला? सगळ्यात जास्त सपोर्ट भरपूर लोकांनी केलेला आहे. इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर होते, ज्यात शुभम दादांचं नाव कधी घेतलं त्यांचं नाव आधी घेतलं. त्यांनी मला खूप सपोर्ट केलेला आहे. जसं जेव्हा प्रोडक्ट विकायला चालू केले होते ना, तर त्यांनी माझी सेकंड रील केली होती, व्हायरल गेली होती. त्याच्यापासून मला एक ओळख भेट, शुभम दादा जगात भारी. तुझं स्वप्न काय आहे? मला माझं एक मोठं एम्पायर बनवायचं. माझे खूप ब्रँड झाले पाहिजे, घरचे सुखी झाले पाहिजे. माझा MX19 चिप्स वाला जो ब्रँड आहे पूर्ण वर्ल्ड मध्ये फेमस आहे. वडील गेल्यानंतर आमचा जो 1 वर्ष जो होता वाईट काळ होता, ते कर्ज होतं डोक्यावर, वाईट दिवस होते तेवढे 1 वर्ष. आई दुसऱ्यांकडे कामाला लागली, घरकाम वगैरे करायला लागली, धुणं भांडे वगैरे.